माझा नवरा एक डॉक्टर होता आणि माझा रंग गोरा होण्यासाठी तो मला रोज रात्री एक इंजेक्शन द्यायचा, ज्यामुळे माझ्या पोटात खूप दुखायचं. एका रात्री मी इंजेक्शनच बदललं आणि झोपेचं नाटक केलं. तेव्हा माझ्या नवऱ्याने जे माझ्यासोबत केलं ते कोणता शत्रूसुद्धा कोणासोबत करणार नाही. कारण रोज रात्री इंजेक्शन देऊन माझा नवरा माझ्यासोबत. आमच्या शेजारी राहणाऱ्या शांती काकूंचा मुलगा आदित्य अमेरिकेहून भारतात परतला होता. तो डॉक्टरकीची पदवी घेऊनच. तो जेव्हापासून आला होता तेव्हापासून आमच्या परिसरातील सगळ्याच मुली त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. त्याला कारणही तसंच होतं. आदित्य दिसायला एकदम रुबाबदार होता. उंच, देखणा आणि त्याची शरीरयष्टीही उत्तम होती. एखाद्या हिरोसारखा तो दिसत होता आणि शिवाय गडगंज श्रीमंतही. त्याच्याशी लग्न करण्यासाठी मुलींची रांग लागली होती. आमच्या परिसरातील फक्त मीच एक मुलगी असेल जी त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही करत नव्हती. यासाठी नव्हे की मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, तर यासाठी कारण मला स्वतःला माहीत होतं की तो कधीच माझा होऊ शकणार नाही आणि तो कधी माझ्याबद्दल विचारही करू शकणार नाही. कारण माझा रंग सावळा होता. माझे डोळे बोलके होते, सुंदर होते, पण सावळ्या रंगाने माझ्या सुंदरतेला डाग लावला होता. डॉक्टर आदित्य एवढ्या सगळ्या गोऱ्या मुली सोडून का मला पसंत करेल? बाकीच्या मुली दिसायला माझ्याहून कितीतरी पटीने सुंदर होत्या, जास्त शिकलेल्या होत्या आणि श्रीमंत होत्या. आम्ही राहिलो मिडल क्लास फॅमिलीमध्ये. इतके गरीबही नव्हतो, पण त्या सगळ्या मुलींच्या तुलनेत कमी पैसेवाले होतो. एक दिवस मला थोडं बरं वाटत नव्हतं. मी आईला सांगितलं, मला वाटतं माझा BP लो झाला आहे, आपण डॉक्टरकडे जाऊयात. तर माझी आई मला आदित्यच्या क्लिनिकमध्ये घेऊन आली. मी तिला टोकलं, तू इथे का घेऊन आलीस? तुला माहिती आहे ना यांची फी किती जास्त आहे? तर आईने मला चूप केलं. म्हणाली, अशाच बहाण्याने तो तुला बघेल आणि कदाचित त्याने तुला पसंतही केली तर? आईच्या या बोलण्यावर मला कळत नव्हतं की मी हसावं की रडावं. ती किती अशक्य गोष्टीचा विचार करत होती. मग आम्ही आत गेलो तर आई आदित्याला तिची ओळख सांगू लागली की ती आदित्याच्या वडिलांच्या मित्राची बायको आहे. हे ऐकून आदित्याला सुद्धा आठवलं. त्याने सांगितलं, हो मी ओळखलं तुम्हाला. मग माझ्या आईने माझी ओळख करून दिली. ही माझी मुलगी, हिची तब्येत ठीक नाही आहे. आदित्यने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि माझा BP चेक करू लागला. मी विचार करू लागले, आदित्यने पुन्हा माझा BP का चेक केला असेल, जेव्हा की नर्सने आधीच माझे BP आणि वजन चेक करून तो कागद आदित्यकडे दिला होता, ज्यामध्ये माझा BP आणि वजन लिहिलेलं होतं. अचानक आम्हा दोघांची नजरानजर झाली आणि मी जणू त्याच्यातच हरवूनच गेले. तो बोलला, BP लो आहे आणि औषध लिहून देतो. आम्ही घरी आलो, पण त्याच्या नजरेने पूर्ण रात्र मी झोपू नाही शकले. त्याच्या नजरेत काहीतरी जादू होती जी मी समजू शकत नव्हती. पण धक्का तर मला तेव्हा बसला जेव्हा 2 दिवसांनी आदित्यने माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली. मी अवाक झाले आणि खुशही. मला कळत नव्हतं त्यांनी मला कसं काय पसंत केलं असेल. माझ्या आईने मला सांगितलं, तो बाहेर देशातून शिकून आलाय, त्याचे विचार वेगळे असतील सौंदर्याचे, आणि अशीही तू तर सुंदरच आहेस, फक्त रंग सावळा आहे. आमचं लग्न ठरलं. ही गोष्ट सगळीकडेच पसरली. सगळेजण दंग राहिले. काही बाही बोलू लागले. इतक्या सुंदर मुली सोडून आदित्यला ही कोणती मुलगी आवडली असेही बोलू लागले. पण आमच्या घरात आनंदी आनंद होता. आदित्य रोज मला मेसेज करून फोन करून सांगायचा की कसा तो पहिल्याच नजरेत क्लीन बोल्ड झाला. त्याला माझे डोळे खूप आवडले होते. त्याच्या अशा गोडगोड बोलण्याला मीही भुलले. मला आता आईचं बोलणं खरं वाटू लागलं की बाहेरून आलाय तर काहीतरी खास गोष्ट आवडली असेल त्याला तुझ्यातली. मी मनातल्या मनात खुश होत होते. लग्नाचा पूर्ण खर्च आदित्यच्या घरचेच करणार होते. आम्हाला काहीच करू दिले नाही. उलट आमच्या नातेवाईकांसाठी कपडे त्यांनीच आम्हाला गिफ्ट केले. माझ्यासाठी लग्नाचे कपडे तर डिझायनर होते. काही लाखांच्या घरात त्याची किंमत होती. आणि लग्नात माझ्या अंगावर इतके दागिने चढवले की सगळेजण बघतच राहिले. सगळे नातेवाईक माझ्या या सुखावर जळत होते. शेवटी आमचे लग्न झालं. मी स्टेजवर असताना आदित्यची आते बहीण आली आणि ती आदित्याला सांगू लागली, काय झालं तुझ्या टेस्टला? ही कोणती तुझी चॉईस? तू तर फार क्लासी होतास ना? आणि माझ्या सावळ्या रंगावर जोक करू लागली. हे ऐकून मला खूप रडायला आलं.
आदित्यने तिला फटकारलं तशी ती स्टेजवरून उतरून खाली गेली. पण माझ्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते. मला खूप वाईट वाटत होतं. माझ्यामुळे आदित्यला सगळं ऐकून घ्यावं लागले. मी लग्न करून आदित्यच्या घरात आले. घर कुठलं, महलच होता तो. आदित्यच्या आईने मला आदित्यच्या खोलीत नेऊन बसवले. पण आदित्यच्या आत्या बहिणीचे हे शब्द अजूनही माझ्या डोक्यात फिरत होते. थोड्या वेळाने आदित्य खोलीत आला. पण माझा चेहरा बघून तो बोलला, काय झालं? तू अजूनही तोच विचार करत आहेस का? मी त्याच्याकडे बघतच राहिले. तो बोलला, अगं असं का बघतेस? हेच तर प्रेम आहे. एकमेकांना न सांगता प्रियसीच्या मनातलं सगळं समजतं मला. मी माझ्या नशिबावर खूप खुश होते. तेव्हा आदित्य बोलला, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यातली ही खंत मी लवकरच संपून टाकतो. बघ, कोणी तुला तुझ्या रंगावरून नाही बोलणार. आजकाल तर किती उपाय निघाले आहेत. काही इंजेक्शनानेच तुझा रंग कसा उजळून निघेल बघ. मला तर तू अशीच आवडते. पण मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. त्यामुळे मी विचार केला आहे की मी तुला गोरा बनवण्याच्या इंजेक्शनच्या मदतीने सुंदर बनवेल. आदित्यकडे पाहून मी बोलले, खरंच हे शक्य आहे का? तो बोलला, हो अगदीच. आदित्यने मला वचन दिलं की उद्यापासून तो माझे उपचार चालू करेल. मी मनातल्या मनात स्वतःला खूप सुंदर समजू लागले आणि थोड्या दिवसातच मी आता बाकीच्या मुलींपेक्षा जास्त सुंदर दिसेल अशी स्वप्न रंगू लागले. मी आदित्यशी लग्न करून खूप खुश होते. आदित्य भलेही NRI होता, पण त्याच्या वागण्यावरून असं अजिबात वाटत नव्हतं. तो एकदम साधा माणूस होता जो माझ्यावर खूप प्रेम करत होता. दुसऱ्या दिवशी आदित्यने मला सांगितले की त्याचे डॉक्टरांशी बोलणं झालं आहे आणि मला रोज रात्री एक गोरा करण्याचे इंजेक्शन द्यावं लागेल आणि एका आठवड्यातच त्याचा फरक दिसेल. हे ऐकून मी आरशात स्वतःला पाहू लागले आणि मनातल्या मनात खुश होऊ लागले. तेव्हा आदित्य आला आणि त्याने हलकेच माझा हात धरून मला मिठीत घेतलं आणि माझ्याकडे वचन घेतलं की मी या उपचारांबद्दल कोणाला काही सांगू नये, कारण लोक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करतील. हे त्याला नको होतं. मी तसं वचन त्याला दिलं. त्याच रात्री त्याने मला पहिले इंजेक्शन दिलं. इंजेक्शन घेतल्यावर मला झोप लागली. पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा माझ्या पोटात खूप दुखायला लागलं. मला कळत नव्हतं की पोटात का दुखत होतं, पण वेदना मात्र जीवघेण्या होत होत्या. मी तसं आदित्यला सांगितले, पण तो बोलला, कोणत्याही गोष्टीचा कधीकधी साईड इफेक्ट होत असतो. तसा झाला असेल आणि तसेही आठवडाभरचा प्रश्न आहे. थोडं सहन कर. मी काहीच बोलले नाही. दुसऱ्या रात्री मला आदित्यने इंजेक्शन दिलं. त्यानंतर मला गाढ झोप लागली. पण पुन्हा सकाळी पोटात त्या जीवघेण्या वेदना होऊ लागल्या. आता या वेदना माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होत्या. पण मी कोणाला काही सांगूही शकत नव्हते, कारण आदित्य हे उपचार सगळ्यांपासून लपून करत होता. मी दुखण्याने बेहाल झाले होते आणि माझ्यात आता पुन्हा रात्री ते इंजेक्शन घेण्याची अजिबात हिंमत नव्हती. मी विचार केला की एक दिवस इंजेक्शन नाही घेतलं तर कदाचित इतका फरक नाही पडणार. पण आदित्यला वाईट वाटेल म्हणून मी त्या रात्री इंजेक्शन बदललं आणि त्या जागेवर ताकदीचं इंजेक्शन ठेवलं. आदित्यने मला इंजेक्शन दिलं आणि मी डोळे बंद करून झोपेचे सोंग घेऊन राहिले. जेव्हा आदित्यला वाटलं की मी गाढ झोपले, त्यानंतर त्याने जे माझ्यासोबत केले त्याने माझ्या शरीराचा थरकाप उडाला. असं तर कोणी शत्रू पण कोणासोबत करणार नाही जे आदित्य, मी त्याची बायको असून माझ्यासोबत करत होता. मी पटकन उठून बसून राहिले. मला जागी बघून आदित्यच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याची बोलतीच बंद झाली. तो फफ करत, तू अजून झोपली नाहीस? मी रागाने आदित्यला विचारलं, हे सगळं काय आहे आणि हे तू माझ्यासोबत काय करतोस? आधी तर त्याने मला उडवाउडवीची उत्तरं दिली, पण जेव्हा मी बघत नाही हे पाहून त्याने मला पूर्ण हकीकत सांगितली. त्याचं सत्य ऐकून माझी पायाखालची जमीनच सरकली. आता मला कळालं, इतक्या सुंदर आणि जास्त शिकलेल्या मुली सोडून त्याने माझ्याशीच लग्न का केलं. कारण माझ्यासारख्या साध्या मुलीला तो सहज वश करू शकत होता. पण मी मात्र इतक्या सहजासहजी गप्प बसणाऱ्यातली नव्हतीच. मी ओरडून पूर्ण घर डोक्यावर घेतलं आणि माझ्या आईवडिलांना फोन करून त्यांना बोलावून घेतलं. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी मी माझ्या माहेरी आले. लोक तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी करू लागले माझ्याबद्दल. जणू काही सगळा माझाच दोष आहे. माझ्या चारित्र्यावर आरोप करू लागले. पण मी गप्प नाही बसले.
माझ्या मैत्रिणीचा नवरा वकील होता. मी त्याची मदत घेऊन आदित्याच्या विरोधात केस फाईल केली. माझ्या आईने मला अडवलं, पण मी मात्र माझ्या निर्णयावर ठाम होते. मला आदित्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा द्यायची होती. त्याचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. केसची तारीख होती. पूर्ण मीडिया देखील जमली होती, कारण ही केस साधीसुधी नव्हती. मी आदित्याची पूर्ण हकीकत कोर्टात सांगितली. आदित्यने अमेरिकेत आधीच एका मॉडेलशी लग्न केलं होतं आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. पण त्या मॉडेलला आपली फिगर खराब करायची नव्हती आणि आदित्यला त्याचं बाळ हवं होतं आणि त्यासाठीच आदित्य भारतात आला होता. त्याने या सगळ्यासाठी माझा वापर करता यावा म्हणून माझ्याशी लग्न केलं. त्याने जाणून बुजून माझ्यासारख्या सावळ्या आणि गरीब मुलीशी लग्न केलं. त्याला त्या दोघांचं बाळ माझ्या गर्भात वाढवायचं होतं. त्या बाळाचा जन्म झाल्यानंतर तो त्याला माझ्यापासून दूर घेऊन जाऊन मला घटस्फोट देणार होता. आपल्या देशात सरोगसी बेकायदेशीर आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तो माझ्या शरीरात त्याचं बाळ वाढू शकणार नव्हता. म्हणून तो मला रोज गोरं होण्याचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत होता आणि माझे चेकअप करायचा. ज्या रात्री मी इंजेक्शन बदललं त्या रात्री तो IVFच्या मदतीने त्याचं बाळ माझ्या शरीरात इम्प्लांट करणार होता. त्याच्या अमेरिकन बायकोला स्वतःची फिगर खराब करायची नव्हती, पण त्या दोघांना माझं आयुष्य मात्र खराब करायचं होतं. माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने आदित्याच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करून त्याला दोषी ठरवलं होतं आणि कोर्टाने त्याला योग्य शिक्षाही केली होती. आता सगळ्या लोकांची तोंडं बंद झाली होती. सगळे लोक आदित्य आणि त्यांच्या घरच्यांवर थुतू करत होते. आता मी आदित्यकडून घटस्फोट घेतला होता. मी एकटी जरूर होते, पण माझं नशीब नक्कीच चांगलं होतं. म्हणून देवाने मला बुद्धी घातली आणि त्या रात्री मी इंजेक्शन बदललं. मला सगळ्या आईवडिलांना हेच सांगायचं आहे की आपल्या मुलीसाठी श्रीमंत मुलगा शोधण्यापेक्षा जो संस्कारी मुलगा असेल तो पसंत करा, कारण 2 वेळचं अन्न आणि आदर मिळाला तर कोणतीही मुलगी सुखाने संसार करू शकते. पण जर माणूसच खराब असेल तर ती कधीच सुखी नाही राहू शकणार. मी माझ्याबरोबर झालेल्या अन्यायासाठी आवाज उठवला, कारण पुढे कोणतीच मुलगी कोणाच्या मुलाच्या चुकीच्या उद्देशाला बळी पडू नये म्हणून. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.